Polarization of a non-polar molecule. पोलरायझेशन, तर या ठिकाणी तुम्ही दोन लेटर यूज करू शकतात, एक एस यूज करू शकतात आणि दुसरं कोणतं तर झेड पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. मग आपण कोणतं पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक म्हटलं तरी चालेल. नॉन पोलर डायलेक्ट्रिक डायलेक्ट्रिक ओके. नॉन पोलर डायलेक्ट्रिक मध्ये किती प्रमाणात पोलर मॉलिक्यूल क्रिएट होतात ते कन्सिडर करायचं. आता याच्यात दोन केसेस घ्यायचं, एक असं तुमचं एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट असताना आणि दुसरं काय करायचं, एक्सटर्नल फील्ड काय असेल तर ऍबसेंट असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं या ठिकाणी कन्सिडर करायचं. मग पहिला पार्ट घेतला मी, इफ एक्सटर्नल फील्ड इज ऍबसेंट. एक्सटर्नल फील्ड काय असेल तर तुमचं ऍबसेंट असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं तर पोलरायझेशन या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. कोणासाठी तर नॉन पोलर मॉलिक्यूल साठी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग आता बघा, एक्सटर्नल फील्ड जर ऍबसेंट असेल तर तुम्ही काय करणार आहे तर सर्वात पहिले एक स्लॅब काढणार आहे, डायलेक्ट्रिक स्लॅब काढणार आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये जो एक्सटर्नल फील्ड आहे तो कसा आहे तर एक्सटर्नल फील्ड इज इक्वल टू 0. माझा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय असेल तर 0. ऑलरेडी मी तुम्हाला डायग्राम काढून दिलेले आहे कशामध्ये तर तो जो डिफरन्स लिहून दिलेला आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. संडेला आपण घेतलं होतं. आता जर तुमचं नॉन पोलर मॉलिक्यूल जर असेल ते कशाने रिप्रेझेंट करणार आहे, सर्कलने रिप्रेझेंट करणार, ठीक आहे. पण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, ऍबसेंट आहे. ऍबसेंट जर असेल तर याचा सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज एकमेकांमध्ये काय होतात, कोइन्साइड होतात. म्हणून तुम्ही त्या सर्कलला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकता. पण इलेक्ट्रिक फील्ड जर ऍबसेंट असेल तर ते काय होणार, रँडमली कुठेही मूव्ह करणार, बरं की नाही. मग एक जो नॉन पोलर मॉलिक्यूल आहे तो इथे राहू शकतो, काही नॉन पोलर मॉलिक्यूल इथे राहू शकतात आणि चार्जेस पण तुमचे रिव्हर्स होऊ शकतात, ठीक आहे. मग या प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह या प्रकारे ते काय होणार, रँडमली कुठेही काय होणार अट्रॅक्ट होणार, ठीक आहे. मग या प्रकारे याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर ते रँडमली मूव्ह करतात आणि पॉझिटिव्ह सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस जसे असतील तेवढे सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस असतील आणि ते एकमेकांना काय करतील तर कॅन्सल आउट करतील. म्हणजे त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार नाही किंवा डायपोल मोमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट नसणार आहे, बरं की नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की जे नॉन पोलर मॉलिक्यूल आहे ते पोलराइज झाले, ओके, पोल्स त्याचे सेपरेट झाले, कळलं का नाही. तर इथं पोलराइज होणार नाही. आता दुसरी कंडिशन घेऊ आपण, बी नंबरची कंडिशन, की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक्सटर्नल फील्ड काय करायचं, प्रेझेंट ठेवायचं, ठीक आहे. इफ एक्सटर्नल फील्ड इज प्रेझेंट, देन समजा एक्सटर्नल फील्ड जर काय असेल तुमचं प्रेझेंट असेल तर काय होईल तर त्याबद्दल आपण डिस्कस करू. परत काय घेतला रे तर मी घेताना काय घेतलं तर एक डायलेक्ट्रिक स्लॅब घेतलं या ठिकाणी, ओके. डायलेक्ट्रिक स्लॅब म्हणजे त्याच्यावरती जो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे तो 0 नसणार आहे. मग एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज नॉट इक्वल टू 0. आता बघा या इकडच्या प्लेटवरती मला काय करायचं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं. म्हणजे याच्यावरती जेवढे पण चार्जेस असतील ते कोणते असतील तर पॉझिटिव्ह चार्ज. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे मग याच्यावरती जेवढे पण चार्ज असतील ते पॉझिटिव्ह कन्सिडर करू, पॉझिटिव्ह प्लेट कन्सिडर करू. आणि या साईडला जे एक्सटर्नल फील्ड आहे ते काय कन्सिडर केलं तर मी निगेटिव्ह कन्सिडर केलं. आता याच्यामध्ये बघा ऑलरेडी आपण नॉन पोलर मॉलिक्यूल घेतलेला आहे आणि तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवायचा आहे आपल्याला. मग यामध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर घेतली मी, ओके, तर ती या प्रकारे असणार. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती काय करतात तर चार्जेस देणार तर हा पूर्ण सर्कल मध्ये होता असं, बरोबर की नाही. मग ज्यावेळेस तुम्ही देणार आहे तर याच्यातला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुठे अट्रॅक्ट होणार, टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. आणि जो निगेटिव्ह आहे तो कुठे होणार आहे, टुवर्ड्स द पॉझिटिव्ह. म्हणजे काय होणार, एकमेकांपासून हे जे पोल्स आहे ते काय होणार तर सेपरेट होणार. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय होणार एकमेकांपासून सेपरेट होणार आणि स्ट्रेच होणार, बरोबर की नाही. मग त्या केसमध्ये जेव्हा मी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड देणार आहे मग जो सर्कल काढलेला आहे तो सर्कल काय होणार तर तुमचा स्ट्रेच होणार आहे, ओके. आणि तो काय करणार तर दोन पार्ट मध्ये काय होणार तर कन्वर्ट करणार. या प्रकारे काय होणार तर स्ट्रेच होणार, सेपरेट होण्याचं काम करणार, ठीक आहे. मग या पॉझिटिव्ह कडे कोणा अट्रॅक्ट होणार तर याचा सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज. आणि याच्या निगेटिव्ह प्लेट कडे कोण अट्रॅक्ट होणार तर सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, ओके. तर ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय करतात तर सेपरेट होण्याचं काय करतात तर काम करतात. सिमिलरली बाकीचे जे रिमेनिंग चार्जेस आहे ते पण काय होणार तर इथून सेपरेट होण्याचं
काम करणार. तर या प्रकारे काय होणार तर तुमचे सर्वचे सर्व मॉलिक्यूल जे आहे ते काय होतात तर असे सेपरेट होणार. मग सर्व निगेटिव्ह चार्जेस एका साईडला अट्रॅक्ट होणार. सर्व सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ निगेटिव्ह चार्ज इज आता या फिगर मध्ये कोणत्या साईडला येणार तर ते सर्व लेफ्ट साईडला येणार आणि सर्व सेंटर ऑफ मास ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्ज इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह प्लेट. म्हणजे याच्याकडे जी निगेटिव्ह प्लेट आहे ती दाखवायची काही गरज नाही, फक्त तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी प्लेट दाखवले. मग सर्वच्या सर्व निगेटिव्ह चार्जेस एका साईडला अलाइन होतात आणि सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह चार्ज काय होतात तर एका साईडला अलाइन होतात. म्हणजे त्याचा अर्थ काय तर जे पोल्स आहे ते काय होतात तर एका साईडला मूव्ह झाले. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय झालं तर पोलरायझेशन या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. हे झालं तुमचं कोणासाठी तर हे झालं तुमचं नॉन पोलर मॉलिक्यूल साठी. सिमिलरली आपल्याला फाइंड करायचं आहे कोणासाठी तर पोलर मॉलिक्यूल साठी या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. पोलरायझेशन आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला तर पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर घेतलं, आता पोलर डायलेक्ट्रिक साठी घेऊ आपण. पोलरायझेशन ऑफ ए पोलर डायलेक्ट्रिक. जर पोलर डायलेक्ट्रिक असेल आता त्याच्यात परत दोन पार्ट असेल, इफ एक्सटर्नल फील्ड इज ऍबसेंट, तर त्या केसमध्ये काय होणार आहे तर ते एकदा आपण डिस्कस करू. पण हे जे पोलर डायलेक्ट्रिक आहे ते सर्कलने आपण असं सर्कल रिप्रेझेंट करत नाही, तो आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो तर इलिप्टिकल. आता एक्सटर्नल फील्ड ऍबसेंट आहे, ओके, एक्सटर्नल फील्ड ऍबसेंट आहे म्हणून हे जे पोलर मॉलिक्यूल जे आहे ते काय होणार रॅन्डमली कुठेही मूव्ह करणार. ठीक आहे, रॅन्डमली ते इलिप्टिकल शेप मध्ये आपण दाखवलेलं आहे आणि रॅन्डमली ते कुठेही तुम्ही दाखवू शकतात या ठिकाणी. रॅन्डम त्याचं ओरिएंटेशन असेल. पण बघा रॅन्डम जरी असेल तरी त्याच्यामुळे बिकॉज ऑफ टेम्परेचर हेजिटेशन किंवा टेम्परेचर डिफरन्समुळे त्याच्यामध्ये काय होतं तर काही प्रमाणात मुवमेंट होत असतं. कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघा ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये दाखवले म्हणजे ते सेपरेट आहे, बरोबर की नाही. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह न्यूक्लियर आणि ते कोइन्सर्ट झालेलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जे आहे ते काय असणार तर प्रेझेंट असणार असते, बरोबर की नाही. काही प्रमाणात जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जरी ऍबसेंट असेल तरी पण ते रॅन्डम मूव्ह करतात आणि एकमेकांना काय करतात तर कॅन्सल आउट करतात. म्हणजे जवळपास जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट त्याचा काही प्रमाणात प्रेझेंट होता तो काय होणार तर रिड्यूस होणार. पण आपल्याला काय करायचं सेकंड पार्ट घ्यायचा आहे, इफ एक्सटर्नल फील्ड इज प्रेझेंट, तर त्या केसमध्ये काय होणार आहे या ठिकाणी मी काय घेतलं तर सर्व निगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज घेतला, पॉझिटिव्ह चार्ज प्लेट घेतला आणि या साईडला काय घेतलं तर निगेटिव्ह चार्ज प्लेट घेतला. मग अशा केसमध्ये हे जे इलेक्ट्रिक नॉन पोलर मॉलिक्यूल जे आहे ते काय होणार आणखीन जास्त स्ट्रेच होणार. ओके, मग या केसमध्ये इकडे पॉझिटिव्ह प्लेट आहे म्हणजे याच्याकडे कोण अट्रॅक्ट होणार सर्व निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट होणार आणि काय होणार तर इलेक्ट्रिकल एका डायरेक्शन मध्ये काय होणार ते अलाइन होणार. मग सर्वच्या सर्व निगेटिव्ह प्लेट काय होणार निगेटिव्ह चार्जेस काय होणार तर एका साईडला काय होणार तर अट्रॅक्ट होणार आणि रिमेनिंग सर्व पॉझिटिव्ह चार्जेस काय होणार तर एका साईडला काय होणार तर अलाइन होणार. ठीक आहे, म्हणजे सर्व निगेटिव्ह चार्जेस झाले आणि या ठिकाणी काय घेतलं तर आपण पॉझिटिव्ह चार्जेस घेतले. ठीक आहे, मग या प्रकारे काय होतं तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस काय होतात तर सेपरेट होतात. म्हणजे याच्यामध्ये काय होणार तर 100% याच्यामध्ये काय असणार तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट या ठिकाणी प्रेझेंट असणार. आणि हा जो पोलरायझेशन आहे, पोलरायझेशन आता तुम्हाला या डिस्कशन वरून समजलं असेल, दिस पोलरायझेशन इज कम्प्लिटली डिपेंड ऑन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जर तुम्ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाइड केलं तर ते पोलरायझेशन तिथं असणार आहे. जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर तिथं पोल तुमचे क्रिएट होत नाही, म्हणजे पोलरायझेशन तिथं डेव्हलप होत नाही. मग आता याचे काही कन्सेप्ट आहे डेफिनेशन ऑफ पोलरायझेशन, तर त्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. याच्यावरून पण कन्सेप्ट घ्यायचं आणि एक डायरेक्ट डेफिनेशन आहे, तर डायरेक्ट डेफिनेशन वरून पण आपण ती कन्सेप्ट काय करू तर या ठिकाणी क्लिअर करून घेऊ. तर आता आपण डायरेक्ट डेफिनेशनचा यूज करू. तर पहिले घेऊ आपण पोलरायझेशन. त्याची डेफिनेशन घ्यायची आपल्याला. व्हॉट इज पोलरायझेशन? पोलरायझेशन इज रिप्रेझेंटेड बाय लेटर P. What is polarization? Polarization is defined as net electric dipole moment. Net means total electric डायपोल मोमेंट, टोटल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट त्याला डिवायडेड करायचं कशाने तर व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर तो काय भेटेल तर तुम्हाला
टोटल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डिवायडेड बाय काय असेल तर तुमचं व्हॉल्यूम असेल. आता पोलरायझेशन पी ने रिप्रेझेंट करणार आहे, पण हा जो डायपोल मोमेंट आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तोही पी ने रिप्रेझेंट केला. तर मग एक काम करा, पोलरायझेशन जो आहे तो सफिक्स काय करा तर झेड कन्सिडर करू. ठीक आहे, मग पोलरायझेशन इज रिप्रेझेंटेड बाय पी सफिक्स झेड आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय लेटर पी आणि जो व्हॉल्यूम असणार तो कशाने रिप्रेझेंट करणार तर व्ही ने. व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला असतो इट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड लेंथ. लेंथ किती असणार आहे तर बघा हे डायपोलच झालं एक प्रकारचं, एक निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज, बरं का नाही. मग या सगळ्याचं जे लेंथ आहे, सपोज मी 2L ने घेतलं, सपोज L इतकं काय घेतलं तर मी त्याचं लेंथ घेतलेलं आहे. मी इथे काम करू, L इतकं त्याचं लेंथ घेतलं आणि डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम का असेल तर हा एक सपोज क्युबिकल डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. ओके, क्युबिकल आहे. मग त्याचा जो व्हॉल्यूम आहे जनरल जर घेतला तर तो काय असेल तर L क्यूब असेल. इथला एक L आणि इथला क्यूब मधला गेला L स्क्वेअर. मग क्यू डिवायडेड बाय किंवा अजून एक करू शकता तुम्ही, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जनरल काय करू शकता तर सरफेस एरिया इंटू काय असेल तर लेंथ असेल. लेंथ काय झाला कॅन्सल, मग इथं करायला तर चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, पण सरफेस चार्ज डेन्सिटी आणि पोलरायझेशन एक सेम कन्सेप्ट नाहीये, तर दोन्ही डिफरंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, मग तुम्ही दुसराही फॉर्म्युला घेऊ शकता तो म्हणजे काय तर चार्ज पर युनिट एरिया. सपोज याचं याचा युनिट घेतलं तुम्ही, याचा युनिट ऑफ पोलरायझेशन, तर चार्ज मेजर करणार आहे कशामध्ये तर तो मेजर करणार आहे कुलम मध्ये, एरिया मेजर करणार आहे मीटर स्क्वेअर. मग याचं जे युनिट आलं ते काय झालं तर कुलम पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ पोलरायझेशन. पोलरायझेशनचं हे युनिट असेल. आता याचं काय करू तर आपण डायमेन्शन या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ पोलरायझेशन. तर कुलम, कुलम कोणाचं युनिट आहे तर करंट साठी घेणार आपण. करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, म्हणजे चार्ज इज इक्वल टू काय असेल तर IT, कारण की फंडामेंटल क्वांटिटी नाहीये. मग याचं जे युनिट आलं एम्पियर सेकंड कुलम झाला, बरोबर की नाही. आणि ऑलरेडी मीटर स्क्वेअर आहे म्हणजे L रेस टू किती राहणार आहे -2, M नाहीये तो 0, नंतर T रेस टू काय असणार आहे 1 आणि करंट I रेस टू किती असणार तर 1 असेल. एका झालं तर तुमचं पोलरायझेशनचा डायमेन्शन झालं या ठिकाणी. ठीक आहे, मग या प्रकारे तुम्ही पोलरायझेशन डिसाइड करू शकता. ही झाली बेसिक डेफिनेशन. व्हॉट इज पोलरायझेशन? Polarization is defined as net electric dipole moment per unit volume is polarization. Okay, net electric dipole moment त्याला जर तुम्ही व्हॉल्यूम ने डिवाइड केलं तर ते काय असतं तर पोलरायझेशन. ही झाली जनरल डेफिनेशन. आता आपल्याला जी कॉन्सेप्ट घ्यायची ती बघा, पोलरायझेशन नॉन पोलर किंवा पोलर मॉलिक्यूल मध्ये कधी होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार आहे त्यावेळेस, जेव्हा तो 0 नसेल त्यावेळेस, बरं की नाही. मग इलेक्ट्रिक फील्ड आणि पोलरायझेशन यामध्ये काय तर डायरेक्ट रिलेशन आहे. मग त्याचा यूज करून अजून एक डेरिवेशन आपल्याला या ठिकाणी कन्सिडर. डेरिवेशन म्हणजे एक छोटीशी कॉन्सेप्ट घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपण काय करणार तर इथं पुढचं डिस्कस करू. ठीक आहे, काय डाऊट कोणाला याच्यात? न्यू कॉन्सेप्ट घ्यायचं आहे तच पोलरायझेशनचं घ्यायचं. आता याच्यावरून तुम्हाला तर कन्सिडर केलेलं आहे आपण की जो पोलरायझेशन आहे तो पोलरायझेशन कशावरती डिपेंड आहे तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, मग ते पोलर मॉलिक्यूल साठी असू द्या किंवा नॉन पोलर साठी असू द्या, पोलरायझेशन इज डायरेक्टली डिपेंड ऑन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर तीच कॉन्सेप्ट घेऊ आपण. पोलरायझेशन ऑफ a polar and non-polar molecule non-polar molecule depends म्हणजे डायरेक्टली depends on applied external electric field. External electric field. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती अप्लाय केलंय त्याच्यावरती काय असणार तर तुमचं पोलरायझेशन डिपेंड असेल, डायरेक्टली डिपेंड असेल. ठीक आहे, मग हा जो पोलरायझेशन आहे कशाने डिपेंड केला P सफिक्स Z ने रिप्रेझेंट केला आणि हा जो प्रेझेंट आहे डायरेक्टली तो कशावरती डिपेंड आहे तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती अप्लाय केली त्याच्यावरती. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं तर पोलरायझेशन तुम्हाला मॅक्झिमम भेटेल, जर नाही अप्लाय केलं तर पोलरायझेशन तुम्हाला भेटणार नाही. मग जर तुम्ही डायरेक्टली जर कॅन्सल केलं तुम्हाला काय घ्यावं लागेल प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि हा जो कॉन्स्टंट घेतला आहे त्या कॉन्स्टंटला म्हटलं जातं दिस प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज चाय. ओके, आणि या चायला काय म्हटलं जातं ससेप्टिबिलिटी म्हटलं जातं, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी.
आता इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी काय असतं, तर इट इज अ डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. याला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नाहीये. इट इज अ डायमेन्शन लेस कॉन्स्टंट अँड विच इंडिकेट द डिग्री ऑफ पोलरायझेशन ऑफ दिस पार्टिकल. तर किती प्रमाणात तुमचं पोलरायझेशन त्या ठिकाणी तयार होऊ शकतं त्या पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल मध्ये, त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, तर इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी म्हटलं जातं. व्हॉट इज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी? इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी इट इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट विच इंडिकेट द डिग्री ऑफ पोलरायझेशन ऑफ पोलर अँड नॉन पोलर मॉलिक्यूल. पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल मध्ये किती प्रमाणात पोलरायझेशन होणार आहे, ती जी कॉन्सेप्ट दाखवणारी जी टर्म्स आहे ती म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. ओके. आणि पुढची जी टर्म राहिली ती काय राहिली, तर ई, वेअर proportionality constant chi proportionality constant chi is called proportionality constant called as electric susceptibility. त्याला म्हटलं आता इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी म्हटलं जातं. आणि व्हॉट इज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, तर त्याची डेफिनेशन या ठिकाणी आपण लिहून टाकू. ठीक आहे. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, हा ही आता तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये नाही दिलेलं आहे, तरी आपण या ठिकाणी लिहून घेऊ. ससेप्टिबिलिटी आणि तो कशाने पण केला तो, तर तो रिप्रेझेंट केला तो सिम्बॉल, याला चाय म्हटलं जातं. ठीक आहे. इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी, अ डायमेन्शनलेस क्वांटिटी which indicate which gives the degree of, which indicate the degree of polarization, of polar and non-polar molecule, degree of polarization of polar and non-polar molecule. तर पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्युल्स मध्ये किती प्रमाणात तुमचं पोलराइज करू शकतात त्या टर्मला, त्याला त्या डिग्री ऑफ त्या पोलरायझेशनला काय म्हटलं जातं, तर ससेप्टिबिलिटी म्हटलं जातं. आता या इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी जर तुमचं कोणतं असेल, जर मीडियम असेल तर त्याच्यामध्ये तुमची व्हॅल्यू असेल. जर तुम्ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी कशासाठी घेतलं, तर व्हॅक्युम साठी घेतलं, तर व्हॅक्युम साठी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी किती असते, तर 0 असते. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी दोन प्रकारच्या ससेप्टिबिलिटी बरं का. आता इथं आपण इलेक्ट्रिक फील्ड घेतलं म्हणून इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, आणि जर मॅग्नेटिक फील्ड घेतलं तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग तुम्ही फक्त चाय घेतला तरी चालेल किंवा सफिक्स ई घेतला तरी चालेल. ई काय रिप्रेझेंट करेल, तर इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे, ई घेऊ. मग अजून इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे, नेक्स्ट पॉईंट घेऊ. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी फॉर व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी फाइंड केलं तर ती असे, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी फॉर व्हॅक्यूम इज 0. ओके. व्हॅक्यूम साठी जर इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी फाइंड केलं तर ती किती भेटणार, तर तुम्हाला 0 भेटणार. दॅट इज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी फॉर व्हॅक्यूम इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर ती 0 असेल आणि बाकीच्या मीडियम साठी ती काय असणार, तर प्रेझेंट असणार. किती असेल, तर ते नंतरचा पार्ट आहे, किती असतं ते आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. तर ते न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला दिलेलंच असेल, अदरवाईज तुम्हाला याच्यावरती एवढे काही न्यूमेरिकल नसतात. ठीक आहे. फक्त एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे पोलरायझेशन आपल्याला समजण्यासाठी. ठीक आहे. न्यू पॉइंट डिस्कस करायचा आहे, दॅट इज रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. Reduction of electric field
ओके, रिडक्शन किती होणार आहे तर ते आपल्याला फाइंड करायचं. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. ओके, तर पोलरायझेशन जर झालं तर किती प्रमाणात इलेक्ट्रिक फील्ड मध्ये रिडक्शन होणार आहे त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता बघा, पोलर मॉलिक्यूल किंवा नॉन पोलर मॉलिक्यूल याच्यामध्ये जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर नसेल तर ते काय करतात तर पोलर मॉलिक्यूल क्रिएट करत नाही, पोल्स तयार करत नाही, बरोबर की नाही. किंवा झाले तरी ते एकमेकांना काय करतात तर कॅन्सल आउट करतात. म्हणजे नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो आहे तो किती असणार तर 0 असणार तिथं, बरं की नाही. पोलर असू द्या किंवा नॉन पोलर मध्ये टोटल जर घेतलं तर तो 0च भेटणार, जवळपास 0 भेटणार तुम्हाला. मग आपल्याला जर त्याला कम्प्लिटली इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट किंवा पोलरायझेशन तिथं ठेवायचंच असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तिथं अप्लाय करणं गरजेचंच असेल. समजा मी काय कशासाठी घेतलं, पोलर साठी घ्या किंवा नॉन पोलर मॉलिक्यूल साठी या ठिकाणी घेतलं. समजा मी नॉन पोलर साठी घेतलं, ओके, नॉन पोलर मॉलिक्यूल साठी या ठिकाणी घेतलं. काय घेतला तर मी एक डायइलेक्ट्रिक स्लॅब घेतलं या ठिकाणी, डायइलेक्ट्रिक स्लॅब. आता एक्सटर्नल फील्ड जर या ठिकाणी ऍबसेंट असेल तर सर्कलने रिप्रेझेंट करायचा आणि कसे रॅन्डमली दाखवलं तरी चालेल. पण आता आपल्याला एक्सटर्नल फील्ड ऍबसेंट ठेवायचं नाही, आपल्याला या ठिकाणी एक्सटर्नल फील्ड घ्यायचा. त्यापैकी एक मी प्लेट घेतला आणि या प्लेटवरती कोणते चार्जेस असणार आहे तर ते सर्व असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. आणि इकडे एक प्लेट घेतला, त्याच्यावरती कोणते चार्ज असणार तर निगेटिव्ह चार्ज, म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आता असले एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर हा जो डायपोल आहे तर तो डायपोल का होणार आहे, नॉन पोलर मॉलिक्यूल का होणार तर अलाइन होणार, बरं की नाही. या पॉझिटिव्ह कडे कोण अट्रॅक्ट होणार आहे, सर्व निगेटिव्ह चार्जेस का होणार तर अट्रॅक्ट होणार. आणि जी पॉझिटिव्ह चार्ज आहे ते कुठे अट्रॅक्ट होणार टुवर्ड्स द पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट, निगेटिव्ह प्लेट कडे सर्व पॉझिटिव्ह चार्जेस का होणार तर अट्रॅक्ट होणार. ठीक आहे, या प्रकारे ते का होणार तर अलाइन होणार. मग या ठिकाणी मी काय घेतले तर सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह चार्जेस या ठिकाणी आपण कन्सिडर केले. सिमिलरली या साईडला पण तुमचे का होणार तर हे जे नॉन पोलर मॉलिक्यूल आहे ते का होणार तर अलाइन होणार. म्हणजे आपण ऑलरेडी डायग्राम काढलेली राईट ना, फक्त इथं इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली नव्हती. मग या ठिकाणी काय असणार तर सर्वच्या सर्व निगेटिव्ह चार्ज असेल आणि सर्व पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या प्लेटकडे अट्रॅक्ट होणार आहे, अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह प्लेट, या प्रकारे काय होणार तर अट्रॅक्ट होणार. मग या केसमध्ये ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड ही 0 नसणार आहे, 0 जर नसेल तर या प्रकारे. ठीक आहे, आता हे झालं इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर की नाही. मग असं जर तुम्ही या डायग्राम मध्ये दाखवलं तरी चालेल किंवा विथ इलेक्ट्रिक फील्ड दाखवलं तरी चालेल, बरोबर की नाही, या प्रकारे. आता मी याच्यासाठी आता याला रिड्रॉ करतो. हे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते काय करतो तिथून रफ करून देतो. सिमिलरली इकडे पण काय करतो तर या ठिकाणाहून काय करतो तर काढून टाकतो. आणि इथं रिप्रेझेंट करताना इकडे जे आहे, आता बघा लेफ्ट साईडला जर बघितलं सर्व निगेटिव्ह चार्ज आहे आणि राईट साईडला जर बघितलं तर सर्व कोणते येतं तुमचे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि जी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, इलेक्ट्रिक फील्ड आपण या डायरेक्शन म्हणजे इकडे पॉझिटिव्ह होता आणि इकडे निगेटिव्ह होता, म्हणजे आपली जी अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड आहे ती या डायरेक्शन मध्ये. क्लिअर आहे. आणि याच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. मग हे मी डायग्राम या ठिकाणी रफ करून देतो, फक्त तुम्हाला समजण्यासाठी ती डायग्राम काढली होती. मग सर्व जे निगेटिव्ह चार्जेस आहे ते का होणार तर अट्रॅक्ट होणार आहे टुवर्ड्स द लेफ्ट साईड, लेफ्ट साईडला का होणार तर अट्रॅक्ट होणार. आणि तेवढेच पॉझिटिव्ह चार्जेस कुठे अट्रॅक्ट होणार आहे तर टुवर्ड्स द राईट साईड, म्हणजे टुवर्ड्स द निगेटिव्ह प्लेट कडे काय होणार तर अट्रॅक्ट होणार. ओके, आता यामुळे याच्यामध्ये काय होणार तर एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे, बरं की नाही. या बघा ही हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे याचा कोणता आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, जो आपण अप्लाय केला होता फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ही ओरिजिनल होती, बरोबर की नाही. पण आतमध्ये पण चार्जेस झाले, बरोबर की नाही. आणि जर चार्जेस असेल त्याच्यामुळे पण काय होणार तर एक इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी सेटअप होणार. ओके, आणि जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय केली तर आपण E0 कन्सिडर केला. ई पण कोणती आहे तर ई पण आहे तुमची वेक्टर क्वांटिटी. आणि तुम्हाला माहितीच आहे इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज सरफेस टू द निगेटिव्हली चार्ज सरफेस. ओके, आधी पॉझिटिव्हली चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक साठी पॉझिटिव्ह चार्ज इकडे होता आणि निगेटिव्ह चार्ज इकडे होता, म्हणून आपण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इकडून इकडे दाखवली. पण या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पॉझिटिव्ह चार्ज इकडे आहे, म्हणजे याचं चार्ज इलेक्ट्रिक फील्ड कुठून डायरेक्ट होणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या ठिकाणी का होणार तर डायरेक्ट होणार, राईट ना. मग नेट इलेक्ट्रिक फील्ड, नेट म्हणजे टोटल इलेक्ट्रिक फील्ड, नेट म्हणा किंवा टोटल म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकतात. नेट म्हणजे जाळी नाही, नेट म्हणजे टोटल. टोटल इलेक्ट्रिक फील्ड, टोटल इलेक्ट्रिक फील्ड
इज, या केसमध्ये टोटल इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचं आपल्याला. मग तो जो नेट इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला तर हा टोटल एक्सटर्नल. आता अजून एक महत्वाचा, यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड सर्वात जास्त कोणतं राहील, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जो अप्लाइड केला आहे तो, का आतमध्ये डेव्हलप होणार आहे तो. ओके, तर आपला जो अप्लाय केलेला आहे तोच असणार आहे, कारण हे चार्जेस इंड्यूस होणार किंवा मग तिथं का होणार सेपरेट होणार त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो कसा असणार तर कमीच असणार आहे, बरोबर की नाही. मग हा जो टोटल इलेक्ट्रिक फील्ड आहे तर याची डायरेक्शन इकडे आहे आणि याची डायरेक्शन इकडे, राईट ना. अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इकडे आहे आणि याची इकडे. मग इकडचं जो आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड घेणार आहे, तर हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो काय घेणार तर आपण निगेटिव्ह घेणार. मग टोटल इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला तर ई मधून मला जो आतमध्ये डेव्हलप झालेला आहे तो काय करायला लागेल तर मायनस करायला लागेल. जर तुम्ही वेक्टर मध्ये घेतलं तर यांची काय होणार तर वेक्टर सबट्रॅक्शन होणार. ठीक आहे, म्हणजे या टोटल इलेक्ट्रिक फील्ड मधून आतमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे त्या नॉन पोलर मॉलिक्यूलमुळे किंवा पोलर मॉलिक्यूलमुळे ते काय करतात या इलेक्ट्रिक फील्डला अपोज करायचं काम करतात. म्हणजेच आपल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय होतं तर रिडक्शन व्हायचं काम या ठिकाणी स्टार्ट होतं. म्हणजे जसं जसं तुम्ही चार्जेस वाढवणार आहे, आतमधले चार्जेस वाढणार आहे, तसं तसं हा जो इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल दिलेला आहे त्याच्यामध्ये काय होणार तर रिडक्शन व्हायला स्टार्ट होणार. ठीक आहे, मग या प्रकारे काय होतं तिथं रिडक्शन होत असतं. ही कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायची आहे. बाकी काही नाही, फक्त सोपं आहे, तुम्हाला स्टार्ट करतोय. आता नवीन कन्सेप्ट घ्यायचं आपल्याला कॅपॅसिटन्स. ओके, कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स. ओके, पहिले आपण काय करू तर कॅपॅसिटन्स काय तर त्याबद्दल आपण एकदा डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, कॅपॅसिटर. आता नवीन कॉन्सेप्ट आहे तुमची कॅपॅसिटर. ओके, तर बघा नॉर्मली तुम्ही कंडक्टर इन्सुलेटर वगैरे बघितलेले बरोबर की नाही. आता एक कंडक्टर काय करत असतं तर नेहमी त्याच्यात चार्जेस असतात, फ्री चार्जेस असतात आणि ते काय करतात जसं त्याला इलेक्ट्रिक फील्ड भेटतं ते फ्लो व्हायला सुरुवात होतात, बरोबर की नाही. पण ते कोणत्या प्रकारची एनर्जी स्टोअर करून ठेवत नाही. मग असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ते काय करतं तर जी पण इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावरती अप्लाय केलं जातं ते काय केलं जातं तर ते स्टोअर करून ठेवतं एनर्जीच्या स्वरूपामध्ये. असं ज्या कंडक्टर असतं त्याला काय म्हटलं जातं तर कॅपॅसिटर. ओके, द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू स्टोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय करतो तर स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतो, त्यालाच काय म्हटलं जातं तर कॅपॅसिटर म्हटलं जातं. व्हॉट इज कॅपॅसिटर? द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू स्टोअर इलेक्ट्रिक एनर्जी इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. किंवा बघा एनर्जी अजून काय स्टोअर करू शकतो तर चार्जेस पण स्टोअर करू शकतो, पण चार्जेस महत्वाचं नाही कारण की एनर्जी त्याच्यापेक्षा बेटर आहे, बरोबर की नाही. मग एनर्जी जो स्टोअर करून ठेवू शकतो त्याला काय म्हटलं जातं तर कॅपॅसिटर या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता आपण काय करू तर कॅपॅसिटर साठी कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला. एक डायग्राम काढतो मी तुमच्यासाठी आणि त्याच्यानुसार मग आपण काय करू तर पुढे एक्सप्लेनेशन करायला सुरुवात करू. ठीक आहे, मग आता बघा कॅपॅसिटर जर घेतला याचे बऱ्याच प्रकारचे टाईप्स पडतात, तर पॅरलल वगैरे ते आपण नंतर डिस्कस करू. आता सध्या आपण जे डिस्कस करणार आहे ते घेणार आहे पहिले फर्स्ट कॅपॅसिटर, दॅट इज पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. मग या पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी आपल्याला काय करायचं, एक प्लेट या ठिकाणी डिस्कस घ्यायची. ओके, एक प्लेट मेटल प्लेट असणार आहे ज्याचा एरिया किती असेल तर ए इतका त्याचा एरिया असेल, त्याची थिकनेस वगैरे काहीतरी असणार आहे, पण एरिया जास्त महत्वाचा आहे. मग ए इतका काय केलं तर एरिया घेतला. आता या मेटल प्लेट जो घेतलेला आहे याला काय करायचं आपल्याला पॉझिटिव्हली चार्ज द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक बॅटरी कनेक्ट करायचं आणि त्या बॅटरीने काय करायचं याला चार्ज करायचं आणि ते जे चार्जेस आहे ते कोणते असणार तर पॉझिटिव्हली चार्ज सरफेस असेल. मग हा जो चार्ज आहे तो चार्ज Q1 घेतला. कोणता चार्ज आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे याला काय घेतलं तर मी प्लस Q या ठिकाणी आपण कन्सिडर केला. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं तुम्हाला काही स्पेस नंतर सिमिलर आयडेंटिकल अजून एक मेटल प्लेट तुम्हाला कन्सिडर करायचा. ठीक आहे, सेम टाईपचा मेटल प्लेट असेल पण काही डिस्टन्स वरती तुम्हाला प्लेस करायचा. मग या दोघांच्या मध्ये एक स्पेस क्रिएट होणार आहे. मग ही जी स्पेस आहे यामध्ये काय असणार आहे तर या स्पेस मध्ये एक तर तुम्ही डायलेक्ट्रिक मटेरियल टाकू शकता, म्हणजे इन्सुलेटिव्ह मटेरियल टाकू शकता. अजून काय टाकू शकतात, काहीच नसेल तर तिथे एअर असेल किंवा त्याच्यापेक्षा पण काहीच नसेल तर तिथे व्हॅक्यूम असेल, बरोबर की नाही. म्हणजे काहीच नसेल तर तुम्ही एअर त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. मग या दोघांच्या स्पेस मध्ये काय टाकायचं ते नंतर डिस्कस करू, पण इथं काहीतरी असणार आहे. काहीच नसेल तर एअर पण एअर असेल, नसेल तर आपण काहीतरी टाकणार आहे, डायलेक्ट्रिक वगैरे टाकणार आहे. आता या पॉझिटिव्ह चार्जमुळे
अजून नेक्स्ट प्लेट आहे, सपोज या प्लेटला मी P1 कन्सिडर केलं आणि हा जो प्लेट आहे त्याला काय कन्सिडर केलं तर P2 कन्सिडर केलं. बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्ज इनर प्लेट ऑफ दिस P2 अक्वायर निगेटिव्ह चार्ज बाय इंडक्शन. इंडक्शन मुळे याच्यावरती काय होणार तर निगेटिव्ह चार्ज. इंडक्शन म्हणजे क्रिएट होणे, बरं का नाही. बिकॉज ऑफ इंडक्शन इनर प्लेट ऑफ प्लेट P2 अक्वायर निगेटिव्ह चार्ज बाय इंडक्शन. या पॉझिटिव्ह मुळे याच्यावरती काय होणार तर निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी काय होणार तर इंड्यूस होणार. अँड बिकॉज ऑफ दॅट निगेटिव्ह चार्ज याच्या आउटर सरफेस वरती कोणते चार्जेस डेव्हलप होणार आहे तर या ठिकाणी डेव्हलप होणार आहे तुमचे कोणते पॉझिटिव्ह चार्जेस या ठिकाणी डेव्हलप होणार. ठीक आहे, हे डेव्हलप होत आहे इंड्यूस चार्जेस म्हटलं जातं. या कन्सेप्टला काय म्हटलं जातं तर इंड्यूस चार्जेस म्हटलं जातं. पहिले याच्यावरती द्यायचे ते आपण देणार आहे गिव्हन चार्जेस आहे, पण याच्यावरती काय होणार तर ते तयार होणार आहे, आपल्याला द्यायची काही गरज नाहीये. पॉझिटिव्ह मुळे निगेटिव्ह तयार होतं, निगेटिव्ह मुळे परत पॉझिटिव्ह तयार होतं, बरोबर की नाही. पण हे पॉझिटिव्ह जे चार्जेस तिथं तयार झालेले ते नकोय आपल्याला, म्हणून हा जो प्लेट P2 आहे तर त्या प्लेट P2 चा जो आउटर टर्मिनल आहे तो काय करायचा नेहमी कनेक्टेड टू द अर्थ. अर्थिंगला तो कनेक्ट करायचा आहे. ओके, अर्थिंग द्यायची त्याला, अर्थिंग म्हणतात त्याला, अर्थिंग. ओके, अर्थिंग असं प्रोनाऊन्स केलं जातं, तुम्ही अर्थिंग म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. मग या प्लेट P2 वरती फक्त आता दिसताय कोणते चार्ज तर निगेटिव्ह चार्ज दिसताय, म्हणून इथला जो चार्ज आहे तो काय असेल तर -Q. आता अर्थिंगचं काम काय असतं, जे एक्स्ट्रा चार्जेस आहे, जे नको असलेले चार्जेस आहे ते काय करतात तर तुमच्या डिव्हाइस पासून अर्थला डायरेक्टली कनेक्ट करायचं काम कोण करत असतं तर अर्थिंग करायचं करत असतं. ठीक आहे, अर्थिंगचं काम तेच असतं. ठीक आहे, मग या प्रकारे याच्यामध्ये काय होतं तर जेव्हा तुम्ही याला बॅटरीला कनेक्ट करतात तर बॅटरीमध्ये जी एनर्जी असते ती काय करत होतं तर स्टोअर करून ठेवतो, बरं की नाही. आणि जेव्हा त्याची गरज पडेल, बरं की नाही, मग त्यावेळेस तो काय करतो तर त्याला सप्लाय करत असतो. जेव्हा त्या डिव्हाइसला तेवढी एनर्जीची गरज नाही, मग ती उरलेली जी एनर्जी ती वेस्ट करण्यापेक्षा तो काय करतो स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवणार आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो काय करणार तर त्याला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, मग हे काम कोण करत असतं तर कॅपॅसिटर. ऑलमोस्ट ऑल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये तुम्ही कॅपॅसिटर युज केलेला असतो. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं तर कॅपॅसिटर तुम्हाला भेटून जाईल. तर राऊंड शेपचा असतो बघा, असं राऊंड शेपचा असतो आणि दोन्ही खाली दोन मेटलचे रॉड असतात, मेटल कनेक्टेड असतात आणि सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये असतो. तर त्या टाईपचं कॅपॅसिटर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असतं. बऱ्याच टाईपचे कॅपॅसिटर असतात, तर याला कॅपॅसिटर म्हटलं जातं. आता अजून आता या ठिकाणी चार्जेस आहे, काही पॉझिटिव्ह चार्जेस आणि काही निगेटिव्ह चार्जेस आहे, बरोबर की नाही. आता या चार्जेसमुळे काय डेव्हलप होणार आहे तर चार्जेसमुळे डेव्हलप होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड, राईट. आणि इलेक्ट्रिक फील्ड जितकी डेव्हलप होणार आहे तेवढं पण त्याचं काय असणार तर पोटेन्शियल पण असणार, बरोबर की नाही. इलेक्ट्रिक आणि पोटेन्शियलचं डायरेक्ट रिलेशन आहे, कारण की पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे तर 1/4πε0 आणि इथं काय राहील तर चार्ज Q इलेक्ट्रिक डिवायडेड बाय R² राहील, बरोबर की नाही. आणि जर पोटेन्शियल घेतला तर पोटेन्शियल फॉर्म्युला राहील 1/4πε0 आणि Q डिवायडेड बाय R. म्हणजे जर इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होत असेल तर पोटेन्शियल तिथे 100% डेव्हलप होणार आहे, बरोबर की नाही. मग इलेक्ट्रिक फील्ड या बिकॉज ऑफ दिस चार्ज तिथे काय होणार तर पोटेन्शियल पण डेव्हलप होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड पण डेव्हलप होणार आहे. बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दॅट डेव्हलप पोटेन्शियल, पोटेन्शियल डेव्हलप होणार. पण बघा पॉझिटिव्ह चार्ज जर घेतला त्याच्यामुळे पोटेन्शियल राईज होत असतं. बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज पोटेन्शियल राइजेस अँड बिकॉज ऑफ निगेटिव्ह चार्ज त्याचं पोटेन्शियल काय होणार तर रिड्यूस होणार आहे. क्लिअर आहे. मग या केसमध्ये जर हा पहिला प्लेट घेतला प्लेट P1 तर त्याच्यावरती जे पोटेन्शियल भेटणार आहे ते किती भेटेल तर V+V भेटेल. कळलं का नाही. V1 घ्या नाही तर V2 घ्या, तर तुम्ही या प्रकारे घेऊ शकता. पहिला प्लेट आहे मग त्याला काय करू तर +V1 इतकं पोटेन्शियल डेव्हलप होणार आणि दुसरा जो प्लेट आहे त्याच्यावरती जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे बिकॉज ऑफ निगेटिव्ह ते डिक्रीज होणार आहे, मग ते काय घेतलं तर -V2 इतकं पोटेन्शियल त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. म्हणजे टोटल पोटेन्शियल असेल तर टोटल पोटेन्शियल किती असेल तर या दोघांची काय करावं लागेल तर आपल्याला ऍडिशन करावं लागेल, बरं की नाही. टोटल पोटेन्शियल ऑन अ कॅपॅसिटर म्हणून डायरेक्ट. तर टोटल पोटेन्शियल व्ही ने रिप्रेझेंट करू किंवा खाली नेट लिहा, नेट म्हणजे टोटल. मग पहिल्या प्लेट वरती जो चार्ज आहे तो काय तर पोटेन्शियल आहे तो +V1 आहे आणि दुसऱ्या प्लेट वरती जो पोटेन्शियल आहे तो काय तर V2 आहे, मग तो काय आला तर -V2 झाला. मग नेट पोटेन्शियल इज इक्वल टू काय असेल तर V1 - V2 इतकं काय असेल तर तुमचं नेट पोटेन्शियल असेल. आता हे झालं पोटेन्शियलचा फॉर्म्युला. आता आपण काय करू तर कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय असणार आहे त्यावरती आपण काय करणार आता डिस्कस करणार आहे. ओके. आता या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे झालं कन्सेप्ट आपली. ठीक आहे. तर
जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार चार्जेसमुळे तो पोटेन्शियल वरती डिपेंड आहे आणि हे पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड कशावरती डिपेंड आहे तर चार्ज वरती डिपेंड आहे. जर तुम्ही आता फॉर्म्युला बघितला 1/4πε0 Q/r² आहे तर दोघांमधलं डिस्टन्स सारखंच आहे म्हणजे टोटली इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल कशावरती डिपेंड आहे तर चार्ज वरती डिपेंड आहे. मी उलट करू शकतो चार्ज आकाशावरती डिपेंड चार्ज डायरेक्टली डिपेंड ऑन द पोटेन्शियल वरती आणि इलेक्ट्रिक फील्ड वरती काय असणार तर डिपेंड असणार बरोबर की नाही. फ्रॉम अबाउट डिस्कशन इट इज क्लिअर दॅट फ्रॉम अबाउट डिस्कशन त्याची काही गरज नाही. फ्रॉम अबाउट डिस्कशनची काही गरज नाही. मग जो पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे पोटेन्शियल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार तर चार्ज असेल. ठीक आहे पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असणार तर चार्ज किंवा और तुम्ही उलट करू शकता काय चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार तर पोटेन्शियल असेल. ओके आता डायरेक्टली जर तुम्ही कॅन्सल केलं तुम्हाला काय घ्यावं लागेल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग सपोज मी क्यू घेतला देअरफॉर क्यू इज इक्वल टू तिथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आणि तो काय घेतला तर सी आणि या सी ला काय म्हटलं जातं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर म्हटलं जातं. ठीक आहे कॅपॅसिटर काय असतं द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू स्टोर एनर्जी दॅट इज कॅपॅसिटन्स बरं की नाही आणि कॅपॅसिटन्स हीच ॲबिलिटी असते. ओके आणि इंटू काय राहिला तर तुमचं व्ही राहिला. ठीक आहे where C is proportionality constant, C is proportionality constant called as capacitance of capacitor. Capacitance of capacitor. Capacitor ची ती कॅपॅसिटन्स असते. मग C तिकडे V इकडे मल्टिप्लाय इकडे काय करून घेऊ आपण तर डिवाइड करून टाकू. मग C चा जो फॉर्म्युला असेल तो काय असेल तर Q डिवायडेड बाय सॉरी C इज इक्वल हा बरोबर V इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करा. मग C इज इक्वल टू काय असेल तर Q डिवायडेड बाय V आज आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा बेसिक फॉर्म्युला या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. ओके तर व्हॉट इज वन आता बघा अजून याचं युनिट वगैरे आपण घेऊ आणि त्याच्यानुसार मग आपण काय करू याचं काही डेफिनेशन पण आपण या ठिकाणी घेऊन टाकू. ठीक आहे मग व्हॉट इज कॅपॅसिटन्स तर ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू स्टोर एनर्जी. तर हा बेसिक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. याला परत मॉडिफाय करायचंय पुढच्या टर्म्स मध्ये पुढे इक्वेशन आपण मॉडिफाय करणार आहे त्यामध्ये आपण याला अजून मॉडिफाय करायचं. हा बेसिक एकदम बेसिक झाला फॉर्म्युला. ठीक आहे तर आता पुढे याचं जे युनिट आहे याचे जे युनिट आहे याचा युनिट ऑफ कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर तर चार्ज मेजर केला जातो कुलम मध्ये राईट. चार्ज मेजर करणारे कुलम मध्ये आणि पोटेन्शियल मेजर करणारे ओल्ट. मग कुलम पर ओल्ट असं लिहिणार का तुम्ही तर नाही. तर ही जी कन्सेप्ट आहे हे पण चालेल पण याच्यापेक्षा वेगळं युनिट घ्यायचं आपल्याला. तर ही जी कन्सेप्ट आहे कॅपॅसिटन्स वगैरे कॅपॅसिटर वगैरे हे केलेलं आहे फॅराडे मायकेल फॅराडे नावाच्या सायंटिस्टने. म्हणून याचं जे युनिट आहे तर ते फॅराड असणार आहे. ओके युनिट ऑफ कॅपॅसिटर इज फॅराड. मी फुल नेम लिहिलं तर स्मॉल लेटर मध्ये आणि फक्त सिम्बॉल घ्यायचं तर कॅपिटल एफ मध्ये पाहिजे. ठीक आहे जर मी फुल नेम लिहिलं तर ते कशामध्ये लिहिणार तर स्मॉल लेटर मध्ये आणि जर फक्त सिम्बॉल घ्यायचं आहे तर तुम्ही काय करू शकता तर कॅपिटल एफ मध्ये ते लिहू शकतात. फॅराडे काय झालं तर त्याचं युनिट झालं. ओके आता याचं काय करू तर आपण डायमेन्शन फाइंड करू. डायमेन्शन साठी मग फॅराडचं काही गरज नाही. डायमेन्शन जर घेतलं तर बघा चार्ज मेजर करणार आहे कशामध्ये कुलम मध्ये आणि कुलमचं जे युनिट आहे स्प्लिट केलं ते आहे अँपियर सेकंड. पोटेन्शियल जर घेतलं तर पोटेन्शियलचं फॉर्म्युला जर घेतला तर तो काय असेल तर वर्डन अपॉन चार्ज असेल राईट ना. वर्डन अपॉन चार्ज मग वर्डन मेजर करणार आहे जूल मध्ये अपॉन चार्ज म्हणजे अँपियर सेकंड तो अँपियर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर झाला राईट ना. मग येत असंच राहू दे अँपियर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर आणि जूलच्या जागी मी काय टाकू शकतो केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे सेकंड रेस टू किती झाला तर 4 झाला. क्लिअर आहे. याचं डायमेन्शन जर घेतलं तुम्ही सीचं तर इथे राहील एल रेस टू किती तर एल रेस टू -2 एम रेस टू -1 टी रेस टू किती राहणार आहे 4 राहणार आणि आय रेस टू किती असेल तर 2. हे काय झालं तर तुमचं डायमेन्शन झालं कोणाचं तर याचं कॅपॅसिटन्सचं. ठीक आहे एल रेस टू -2 एम रेस टू -1 टी रेस टू 4 आणि ए रेस टू किंवा आय घ्या ए घ्या नाही तर आय घ्या दोन्ही चालतं. ठीक आहे त्याला काय अडचण नाहीये. तुम्हाला जसं लिहायचं तुम्ही तसं लिहू शकतात. आय पण चालतो आणि ए पण चालतो. पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये हे जे युनिट आहे फॅराड तर ते यूज केलं जात नाही. तर मोस्टली ते काय केलं जातं तर अदर युनिट कॉमनली जे युनिट यूज करणार याची कॅपॅसिटी एवढी काय
ॲबिलिटी नाही त्याची की खूप जास्त एनर्जी स्टोअर करणार, ती खूपच कमी प्रमाणात एनर्जी स्टोअर केली जाते. ओके, काही काळासाठीच ती स्टोअर केली जाते आणि खूप कमी प्रमाणात असतं. मग ती कशामध्ये असणार आहे तर ते मिली फॅराड पण नसतं, मोस्टली मायक्रो फॅराड, पिको फॅराड या टर्म मध्ये असतं किंवा नॅनो फॅराड मध्ये असतं. ठीक आहे. मग अदर कॉमनली यूज युनिट ऑफ कॅपॅसिटर. Unit for capacitance of capacitor. कॅपॅसिटर. तर फर्स्ट घ्यायचं आपल्याला अदर युनिट पैकी. तर फर्स्ट घ्यायचं आहे आपल्याला फर्स्ट मायक्रो फॅराड. 1 मायक्रो फॅराड. 1 मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6 फॅराड. त्यानंतर नॅनो फॅराड असेल. नॅनो म्हणजे किती 10⁻⁹ फॅराड. आणि अजून एक असेल ते म्हणजे काय तर पिको फॅराड, आणि पिको फॅराड घेतला तर 10⁻12 फॅराड. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर अदर युनिट पण फॅराड घेऊ शकता. मग आता मला अजून एक डेफिनेशन घ्यायचं 1 फॅराडची डेफिनेशन. व्हॉट इज 1 फॅराड? जेव्हा तो पोटेन्शियल जो आहे, पोटेन्शियल कितीने वाढत असेल 1 व्होल्टने, किंवा 1 व्होल्टने जर तुमचं पोटेन्शियल वाढत असेल, जेव्हा तुम्ही चार्ज 1 कुलम इतकं देतात. ओके, when charge supplied to the capacitor is 1 coulomb, then its potential is raised by 1 volt, then capacitance of that capacitor is called as 1 farad capacitor. 1 farad कधी असेल कुलम 1 कुलम असेल, पोटेन्शियल 1 व्होल्ट असेल, बरं का नाही. मग त्यावेळेस जी कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर आहे त्याला काय म्हणणार आहे आपण 1 फॅराड कॅपॅसिटर आपण म्हणू शकतो. ठीक आहे. व्हॉट इज 1 फॅराड कॅपॅसिटर समजलं? when 1 coulomb of charge is given to the capacitor, then its potential is increases by 1 volt, then capacitance of capacitor is called as 1 farad capacitor. ज्यावेळेस चार्ज 1 कुलम देणार आणि पोटेन्शियल 1 व्होल्टने वाढणार, त्यावेळेस जे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे त्याला काय म्हटलं जातं तर 1 फॅराड कॅपॅसिटर म्हटलं जातं. याचं डेफिनेशन आपण लिहून घेणार आहे. तर कन्सेप्ट आधी समजून घ्या. न्यू कॉन्सेप्ट घ्यायचा आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. कोणत्या प्रिन्सिपल वरती हा वर्क करतोय ते आपल्याला डिस्कस करायचं. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. बघा आता कॅपॅसिटर जर घेतला ना तर सर्वात पहिले आपण काय घेतला होता, एक मेटल प्लेट घेतला होता. या मेटल प्लेटला आपण काय केलं होतं तर पॉझिटिव्हली चार्ज केलं होतं, बरं का नाही. मग याच्यावरती सर्व जे चार्ज असणार ते कोणते असणार तर पॉझिटिव्ह चार्जेस असतील. ठीक आहे. मग या ठिकाणी जो चार्ज असतो तो काय घेतला तर प्लस क्यू इतका आपण कन्सिडर केला, राईट ना. आता दुसरा एक मेटल प्लेट घेतला, त्या मेटल प्लेट वरती मी काय घेतलं तर आणखीन चार्ज घेतलं. बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्ज हा प्लेट काय घेतला तर दिस प्लेट इज प्लस P1 प्लेट, आणि हा जो सेकंड प्लेट आहे त्याला काय कन्सिडर केलं तर P2. या दोन्ही प्लेट कशा एकमेकांना पॅरलल आहे, म्हणून या टाईपचा जो कॅपॅसिटर आहे याला म्हटलं जातं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हटलं जातं. बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्ज इनर सरफेस ऑफ दिस प्लेट टू अक्वायर निगेटिव्ह चार्ज. तर प्लेट P2 च्या इनर सरफेस वरती काय ना आता निगेटिव्ह चार्ज अक्वायर होणार आहे. ओके, बाय इंडक्शन, त्याला इंडक्शन म्हटलं जातं. अक्वायर जे केलं जातं त्याला इंडक्शन म्हटलं जातं. and because of this negative charge outer surface of this plate P2 acquire positive charge by induction. तर पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी काय होणार तर अक्वायर होणार. आता मी याला अर्थिंग कनेक्ट करत नाहीये, तर अर्थिंग कनेक्ट नाही केलं तर काय प्रॉब्लेम येते ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. आता बघा हा प्लेट P1 याच्यावरती कोणते चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे या ठिकाणी जो पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे तो काय असणार तर प्लस V1 इतका डेव्हलप होणार, राईट ना. किंवा प्लेट काढून टाका इथून मग तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग या ठिकाणी जो पोटेन्शियल डेव्हलप होणार तो काय असेल तर प्लस V1 इतका. या ठिकाणी बघा जर दुसरा प्लेट घेतला, चार्जेस काढून टाकू. समजा प्लेट P1 घेतला आणि काय घेतला तर प्लेट P2 घेतला. ठीक आहे. आता याच्या प्लेट P2 च्या इनर सरफेस वरती घेतलं तर त्या ठिकाणी पोटेन्शियल निगेटिव्ह पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. निगेटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल काय होतं रिड्यूस व्हायचं काम करतं. ठीक आहे, रिड्यूस व्हायचं काम होतं निगेटिव्ह चार्जमुळे, आणि पॉझिटिव्ह चार्जमुळे ते काय होणार तर पोटेन्शियल राईज होणार. आता एकाच प्लेट वरती म्हणजे याचं जेवढं पोटेन्शियल निगेटिव्ह चार्जमुळे जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पॉझिटिव्ह मुळे असणार. क्लिअर आहे, इथपर्यंत समजलं असं सर्वांना. आता आपल्याला काय करायचं, याच्यावरती टोटल किती इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे तर त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे. टोटल पोटेन्शियल डेव्हलप करू, नंतर त्याची कॅपॅसिटी किती आहे ते फाइंड करू. ठीक आहे. टोटल पोटेन्शियल
टोटल पोटेन्शियल किती डेव्हलप होणार आहे. मग पहिला प्लेट P1 जर घेतला तर त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे प्लस V1. नंतर P2 जर घेतला त्याच्या इनर सरफेस वरती जे पोटेन्शियल डेव्हलप झाले ते काय तर मायनस V2 आणि जे आउटर सरफेस वरती झालेले ते काय तर प्लस V2. मायनस V2 प्लस V2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे पोटेन्शियल आहे ते काय तर प्लस V1 आहे, बरं की नाही. म्हणजे जे नेट पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे किंवा टोटल पोटेन्शियल जे डेव्हलप होणार ते काय असणार तर फक्त V1. मग ते म्हणाल जर या दुसऱ्या प्लेटमुळे जर पोटेन्शियल डेव्हलप होत नाही मग उगाच टाकून त्याची काय गरज आहे. तर फक्त एका सिंगल प्लेटमुळे तुमचं कॅपॅसिटर तयार होणार नाही, ते साधं कंडक्टर म्हणून काम करेल, बरं की नाही. पण तुम्हाला कमीत कमी 2 प्लेट लागणारच आहे, कळलं की नाही. त्याच्यात जास्त प्लेट टाकल्या तरी चालतं पण मिनिमम तुम्हाला 2 प्लेट्स लागतातच आणि त्या दोघांमध्ये सेपरेशन असणं गरजेचंच आहे. ओके. मग याच्यामध्ये किती कॅपॅसिटन्स डेव्हलप जर झालं एनर्जी स्टोअर केलीस त्याने तर किती एनर्जी स्टोअर करू शकते किंवा किती कॅपॅसिटन्स असणार आहे तर ते आपण या ठिकाणी फाइंड करू. ठीक आहे. मग या केसमध्ये आपण काय करू तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फाइंड करू. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर घेतला तर याचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. C इज इक्वल टू काय असतं तर Q डिवायडेड बाय V. इथं चार्जेस दिलेले आहे याच्यामुळे इकडे इंड्यूस होत आहे म्हणजे या चार्ज विचार करावा लागेल आणि प्लस एकमेकांना कॅन्सल आउट करते, बरं की नाही. म्हणजे चार्जेस तिथं प्रेझेंट असतं म्हणजे Q डिवायडेड बाय टोटल पोटेन्शियल किती आहे तर V1 इतकं त्याचं टोटल पोटेन्शियल असणार आहे. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. म्हणजे कॅपॅसिटन्स डेव्हलप होणार त्याला आपण काय करू तर C1 इतकं कन्सिडर करू. ही झाली पहिली कन्सेप्ट. आता मी तुम्हाला सांगितलं जो आउटर सरफेस आहे प्लेट P2 चा तो कशाला कनेक्ट करायचा असतो, अर्थिंगला कनेक्ट करायचा असतो. मग जर तुम्ही अर्थिंगला कनेक्ट केलं तर काय होईल ते बघू आपण. ठीक आहे. मग परत तोच प्लेट घेतला कोणता तर प्लेट P1. त्याच्या इनर सरफेस वरती कोणते चार्जेस असणार आहे तर ते असणार तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे. अजून एक प्लेट घेतला तोच प्लेट P2 घेतला. बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्ज याच्या इनर सरफेस वरती कोणते चार्जेस येणार आहे, निगेटिव्ह चार्ज अक्वायर होणार आहे बाय इंडक्शन. तर निगेटिव्ह चार्ज इथं अक्वायर होतील. ओके. तर या निगेटिव्ह मुळे परत इकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे पण आपल्याला ते पॉझिटिव्ह चार्ज नको आहे. बघा पॉझिटिव्ह मुळे काय प्रॉब्लेम येतं, इथलं पोटेन्शियल डायरेक्टली झिरो होऊन जातं. एकमेकांना ते काय करतात तर कॅन्सल आउट करतात. म्हणजे इथलं जो आउटर सरफेस आहे तो काय करायचा आपल्याला त्याच्यावरती जे पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहे तर ते आपल्याला ठेवायचे नाहीये. म्हणून जो आउटर सरफेस आहे तो डायरेक्टली कशाला कनेक्ट करायचा, कनेक्टेड टू द अर्थिंग. अर्थिंगचं मेन काम काय तर जे एक्स्ट्रा चार्जेस आहे ते काय करायचे तिथून रिमूव्ह करायचं. ते काम कोण करत असतं तर अर्थिंग करत असतं. ठीक आहे. म्हणून आपण त्याला अर्थिंग दिलेलं आहे. एक्स्ट्रा चार्जेस तिथून काय होणार तर डायरेक्टली निघून जाणार. मग हा प्लेट P1 आहे याच्यावरती कोणते चार्जेस ते सर्व पॉझिटिव्ह चार्ज आहे. बिकॉज ऑफ दॅट पॉझिटिव्ह चार्ज तिथे काय होणार तर पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते असणार आहे प्लस V1. आणि प्लेट P2 वरती तर निगेटिव्ह चार्ज आहे तिथलं पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे मायनस V2. आणि जो आउटर सरफेस आहे तो ऑलरेडी आपण अर्थिंगला कनेक्ट केला तर ते ऑटोमॅटिकली तिथून काय होणार तर पॉझिटिव्ह चार्ज काय होणार तर निघून जाणार, अर्थिंगला चालले जाणार. मग या केसमध्ये आपल्याला काय करायचं तर आपल्याला फाइंड करायचं टोटल पोटेन्शियल या ठिकाणी फाइंड करायचं टोटल पोटेन्शियल. मग प्लेट P1 वरती किती पोटेन्शियल आहे तर ते आहे V1 आणि प्लेट P2 वरती किती पोटेन्शियल आहे तर ते आहे तुमचं मायनस V2. मग या ठिकाणी पोटेन्शियल काय झालं तर रिड्यूस झालं आणि आपल्याला काय फाइंड करायचं तर आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. देअरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती असणार आहे तर तो घेऊ आपण C2 आणि याचा फॉर्म्युला चार्ज तर तेच आहे बरं की नाही. याच्यामुळे डेव्हलप होणार आहे म्हणजे ओरिजिनल चार्जेस आपले. मग किती असणार आहे Q आणि त्याला डिवाइड करायचं तुमचं टोटल पोटेन्शियल आणि टोटल पोटेन्शियल किती तर V1 मायनस किती असणार तर V2 असेल. आता हे दोन जर इक्वेशन तुम्ही कम्पेअर केलं सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2 तर इक्वेशन नंबर 2 जर कम्पेअर केलं इक्वेशन नंबर 1 सोबत तर या केसमध्ये तिथं फक्त V1 आहे आणि तर V1 मधून V2 मायनस केला जातो म्हणजे इथलं पोटेन्शियल कमी होणार आहे. मग डिनॉमिनेटरचा नंबर जर कमी झाला तर ऑटोमॅटिकली व्हॅल्यू काय तर वाढणार आहे. क्लिअर आहे. मग जर तुम्ही आउटर सरफेस जर काय केला तर डायरेक्टली अर्थला कनेक्ट केला तर त्याची कॅपॅसिटी काय होते तर इन्क्रीज होते. ठीक आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 from equation 1 and equation number 2 it is clear that capacitance of capacitor increases by connecting
outer surface of plate P2 to the earth. Okay, capacitance of capacitor is increased by connecting outer surface of plate P2, surface of plate P2 to the earth. अर्थला जर तुम्ही कनेक्ट केलं तर त्याचे कॅपॅसिटन्स काय होते तर वाढते. दॅट इज हा जो C2 आहे तो C2 जास्त भेटेल आणि C1 जो भेटणार तो काय भेटेल तर कमी भेटेल. म्हणून जर तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर वाढवायचा असेल, इन्क्रीज करायचा असेल तर नेहमी तुम्हाला जो आउटर सरफेस आहे तो नेहमी कशाला कनेक्ट करावा लागेल तर दॅट शुड बी कनेक्टेड टू द अर्थ. तर तो अर्थला कनेक्ट करावा लागेल. अर्थला कनेक्ट नाही केलं तर मग त्याचं काही काम नाही बरं का नाही. त्या प्लेटचं टाकून काही काम नाही कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि तिथं पोटेन्शियल डेव्हलप होणार नाही. मग त्यामुळे तिथं कोणत्या प्रकारची कंडिशन क्रिएट होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला नेहमी आउटर सरफेस कशाला कनेक्ट करायचा, आउटर सरफेस इज कनेक्टेड टू द अर्थ. त्यामुळे तिथं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आणि त्या पोटेन्शियल डिफरन्समुळे तिथलं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होणार तर राईज होणार. बघा ही टर्म कमी होते म्हणून ही वाढते, कळलं का नाही. ही जास्त आहे याच्यापेक्षा डिनॉमिनेटरची टर्म इकडची जास्त आहे म्हणजे ही टर्म येणारी आन्सर जे आहे ते काय होणार तर कमी येणार आहे, कॅपॅसिटन्स इकडे कमी भेटणार आहे. तर तेवढं लक्षात ठेवा. मी झालं तुमचं ऍक्च्युअल प्रिन्सिपल या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे.